नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. एक महिला आणि तिच्या मित्राची हत्या केल्याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी योगेश खैरनार या भोंदू बाबाला अटक केली आहे. त्याच्या विरोधामध्ये निजामपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तिने आरडाओरड केल्याने भोंदू बाबाने तिचा खून केला, तर तिचा ठाव ठिकाणा विचारणारा तिच्या मित्रालाही संबंधित भोंदू बाबाने संपवला आहे. साक्री तालुक्यातील रायपूर ते वर्धाने रस्त्यालगत एका दुचाकीजवळ महिलेची बॉडी आढळली होती. निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता जवळच एक मोबाईल पडलेला दिसला. या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी मयत महिलेची ओळख पटवली. कासारे येथील जयसी रजनीकांत काकुस्ते हिरे असे मृत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. जयसी काकुस्ते या पूजाविधीसाठी जैताने शिवारात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना तपासाअंती योगेश बापू खैरनार राहणार जैताने याला ताब्यात घेतले. परिसरामध्ये पूजाविधी, अंधश्रद्धेच्या गोष्टी तसेच धार्मिक उपायांच्या नावाखाली योगेश खैरनार भोंदूगिरी करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. जयश्री काकुस्ते आणि तिचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे राहणार जैताने हे दोन्ही घरामध्ये दोष असल्याने पूजाविधीसाठी त्याच्याकडे गेल्याचे समोर आले आहे. अक्षय आज स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता. भोंदू योगेशकडे हत्यार आढळले आहे. भोंदू योगेश खैरनार गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पूजाविधी करून नागरिकांकडून या भागामध्ये पैसे जमवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान ह्या घटनेने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. जयसी आणि अक्षय यांचा विधी संपल्यानंतर भोंदू योगेश हा जयसीला घेऊन गेला आणि त्याने जयसीवर जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दरम्यान ह्या घटनेने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली असून ह्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी संबंधित भोंदू बाबावर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी निजामपूर. धन्यवाद.